च्या 2 व्हिडिओमध्ये आपण व्हर्टिगोच्या 2 कॉजेस बद्दल बघितलेलं. एक तर तुमचा मेनियर डिसीज त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस केलं आणि दुसरं बीपीपी होतं, जे बिनाइन पॅराक्झिमल पोझिशनल व्हर्टिगो. त्या व्हिडिओमध्ये आपण व्हर्टिगोचे वेगवेगळे कॉजेस डिस्कस करणार आहेत. व्हर्टिगो म्हणजे काय, चक्कर येणे. त्या 2 आपण टाईपमध्ये डिवाइड केले, एक तर सेंट्रल आणि पेरिफेरल. पेरिफेरल म्हणजे काय, इनर इयर वगैरे समजा बॅलन्सिंग ऑर्गन आहे ना इयरमध्ये, त्याच्यात काय डॅमेज झाला असेल तर पेरिफेरल. आणि सेंट्रल म्हणजे काय, आपलं ब्रेन स्टेम असेल किंवा आपलं सेरेब्रम वगैरे जो ब्रेनचा एरिया आहे, जिथं प्रॉब्लेम झाल्यामुळे व्हर्टिगो म्हणजे चक्कर येऊ शकते, तर ते काय कॉजेस आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वरी बघू शकता पेरिफेरल कॉज डिस्कस करू. तर आपण जे डिस्कस केलं ते मेनियर डिसीज पण तुमचा पेरिफेरल कॉज म्हणजे होतो. पुन्हा बिनाइन पॅराक्झिमल पोझिशनल व्हर्टिगो आहे, त्यात पुन्हा वेस्टिब्युलर न्यूरोनायटिस आहे. ते वेस्टिब्युलर नर्व आहे ना, जी सिग्नल घेऊन जाते इनर इयर कडून ब्रेनकडे, तिचे इन्फ्लेमेशन वगैरे झालं असेल किंवा वेस्टिब्युलो टॉक्सिक ड्रग्ज यूज केला आपण, हेड ट्रोमा असेल किंवा अकोस्टिक न्यूरोमा, सिफिलिस वगैरे, हे सगळे कशाचे कॉजेस आहेत. पहिले 2-3 लक्षात ठेवा, मेनियर डिसीज, बीपीव्ही, वेस्टिब्युलर न्यूरोनायटिस, लायब्रनायटिस वगैरे, हे लक्षात ठेवायच्यात. आता सेंट्रल कॉजेस बघू. आपण सेंट्रल कॉजेसमध्ये एक तर तुमचं वर्टेब्रो बॅसिलर इन्सफिशियन्सी येते, स्ट्रोक्स वगैरे येतात मोस्टली, हे पोस्टलर इन्फेरियर सेरेब्रल आर्टरी सिंड्रोम, बॅसिलर मायग्रेन असेल किंवा सेरेब्रमचा एखादा डिसीज असेल आपल्या, किंवा मल्टिपल स्क्लेरोसिसमध्ये काय होतं, डिमायलिनेशन वगैरे होते, त्याच्यात पण तुम्हाला व्हर्टिगो दिसू शकतो. ट्युमर्स ऑफ ब्रेन स्टेम अँड फोर्थ वेंट्रिकल, एपिलेप्सी असेल किंवा सर्वायकल व्हर्टिगो. तर लक्षात ठेवा सेंट्रल आणि पेरिफेरल कॉजेस, कारण हे एक्झाममध्ये पण इम्पॉर्टंट आहे. ॲज अ पेशंट आपल्याकडे आला ज्याला चक्कर येत असेल तर आपल्याला ते डिफरन्शिएट करण्यासाठी पण इम्पॉर्टंट, नेमका सेंट्रल कॉज असू शकतो का पेरिफेरल असू शकतो.